संगतमय होऊ ना तसं या मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला दीपक, एक युवा खेळाडू, प्रतिभाशाली, पहिला सेमी फायनल या सरपंच चषकामध्ये आनंद धोडी साहेबांनी अथक परिश्रम घेतले आणि तदनंतर फायटर एचा ज्यांनी फायटरचे सगळे खेळाडू आहेत त्यांची साथ मिळाली आणि आज आपण पाहू शकाल ही स्पर्धा एक स्वप्नगत प्रवास राहिला आणि प्रत्येकाने या स्पर्धेला हातभार लावला. त्या प्रत्येक दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात राहावे म्हटलं जातं ना. ज्या संपूर्ण दात्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो. चांगलं क्रिकेट इथे आपण पाहतायत. पहिला बॉल थ्रू द कव्हर, तदनंतर अगदी पुश केलं बॉलला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सरपंच चषकाची अंतिम रात्र ती सरावली ग्रामपंचायत सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सावरा साहेब देखील येऊन गेले. आमदार, खासदार, आपल्याकडे जिल्ह्याला लागलेलं अनमोल रत्न आणि असे अनेक मान्यवर या स्पर्धेकडे येत राहिले कारण ते कमावलेली माणसं आहेत. ती म्हणजेच आनंद धोडी साहेबांनी याची देखील मी उल्लेख केला. आयुष्य, माणसाचं आयुष्य हे 2 दिवसाचं आहे. एक दिवस येण्याचा, एक दिवस जाण्याचा. ज्यामध्ये आपण कमवतो ती तुमची संपत्ती असते. पैसा आयुष्यभर कमवता येतो. तुम्ही माणुसकी कमवा, तुम्ही माणसं कमवा, तुम्ही प्रेम कमवा, प्रेम द्या, प्रेम करा. आयुष्याचा चित्रपट पुन्हा नाही, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आज खऱ्या अर्थानं सरपंच साहेबांनी अनेक माणसं जोडली आणि दोस्तीच्या दुनियेतून अनेक माणसांना ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार लावला ते विद्यमान सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात. ब्रावोच्या माध्यमातून फटका खेळला यू आहेत तिथे अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी क्षेत्ररक्षण केलं आणि इथून आपण पाहू शकाल हा येतोय तो म्हणजे सिंगलच्या साह्यानं 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या सरावली ग्रामपंचायत पहिले सरपंच आहेत ज्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट व इतर खेळा साहित्य वाटप केले. त्याचबरोबर ग्राउंडला हे आपण स्टेडियम लाईट पाहतोय. रस्ते जे अंधारात होते ते रस्ते स्ट्रीट लाईट मध्ये कन्वर्ट केले. हॉस्पिटलसाठी लागणारी जे पर्सन असतात हॉस्पिटलमध्ये ज्याला मदतीची गरज लागते त्यावेळेला मदतीला धावून येणारा देव म्हणजेच आपण पाहतात आपले सरपंच साहेब. त्याचबरोबर जे गोर गरीब आहेत, गोर गरिबांचा उदरनिर्वाह कसा होईल त्यांच्या कल्याणासाठी झटणारं नाव म्हणजेच आनंद प्रकाश धोडी साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे मनपूर्वक आभार. या वेळेला रन आउटची संधी बनली. फलंदाज दीपक बाद होत आहेत. कॉन थँक्यू. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये रेहान. एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय युवा टायगर आणि त्यांच्या विपक्षात संघ जर आपण तपासून पाहिला तर निश्चित स्वरूपात पॅराडाईज बोल्सर अनेक वर्ष आणि वर्ष या अंडर क्रिकेटवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं. मॅचला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतील. या षटकातील पुढचा बॉल आणि गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. या वेळेला खोलातला बॉल बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय दमदार चौकार. 4 रन. थँक्यू. वेलकम बॅक. भवानी धनसार संघ देखील ऑनलाईन आजचा आनंद घेत आहेत. अमोल भोईर, जितेश भोईर, मयूर भोईर संपूर्ण क्रिकेटवरती वेळ आहे. जरी आता संघाचा खराब फॉर्म असला तरी देखील क्रिकेटला सोडणार नाही ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. आता सध्या आलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या.
धावसंख्या जाऊन पोहोचते या चौकाराच्या मदतीने 11 सलगचे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 2 चौकार. मारायचा तर टॉपच्याला. अर्थात आपण पाहतात रेहानवरती आक्रमण केलं, रेहानवरती हल्ला केला आणि आता 2 बॉलमध्ये 2 चौकार शोधले. धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. गोलंदाजी मार्क वरती इथून तयार आहेत. या षटकातील जर तपासून पाहिला तर हा बॉल क्रमांक असेल 3. पहिला सेमीफायनल. वेळेचा विचार केला तर आपण पाहतायत या सेकंड सेमीफायनल मध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. ब्रावोच्या बॅट मधनं धावा यायला लागल्यात. आता ब्रावो ना सेन्सिबल अगदी जेंटलमॅनचा खेळ आहे क्रिकेट. ज्या वेळेला तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड मांडता. नवजीवन हॉस्पिटल डॉक्टर दिनेश चौधरी सरांच्या माध्यमातून या अतिशय सुंदर टी शर्ट या स्पर्धेसाठी लागल्या त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. 3 बॉलचा खेळ संपल्या. 12 रन धावफलकावरती आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना आजमावायला मिळतं. ही स्पर्धा आहे मानाची. क्या बात आहे. का चांगला होता. विकी येईल तत्वरती धावसंख्या आकार घेईल ती म्हणजेच 1 आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 13 वरती 13 रन्स. चेंडूचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉल संपलेत. पॅराडाईज बोईसर विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच युवा टायगर. अगदी युवा आहेत आणि या युवांनी प्रभावी देखील केलं. सेमीफायनल पर्यंत येण्याचा प्रवास हा सहज नसतो, सोपा नसतो. आता फटका फसला आणि फलंदाज इथे बाद झाले. षटकाराच्या रूपाने फलंदाज बाद. थँक्यू. या षटकातील जर बॉल तपासून पाहिले तर आतापर्यंत बॉलचा खेळ झाला तो म्हणजे 4. आणखीन 5 बॉल झालेत. 5 बॉल झालेत. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. टीम मीटिंग थोडी कमी घ्या. आयोजकांचे मेसेज येत आहेत कारण यानंतर देखील सेमीफायनल त्यानंतर फायनल या सगळ्याच गोष्टी आहेत ज्या अनुषंगाने काही अंडर क्रिकेट पुढे गेलं. अंडर क्रिकेट प्रकल्प झालं जिथे आपण पाहतात हाफ पॅन्ट विदाऊट चप्पल विदाऊट शूज खेळायचे. आज त्याच क्रिकेटमध्ये असे बदल झाले इथे अगदी नेत्रदीपक बदल झाले. सेम टी शर्ट सेम ट्रॅक कॅप त्यानंतर शूज या सगळ्या गोष्टी बदलल्या आणि आज अंडर क्रिकेट भरपूर पुढे गेलं. अंडर क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. ज्या पद्धतीने मुंबई क्रिकेट ती गाजलं जातं त्याच पद्धतीनं मी आता म्हणेन की पालघरचं क्रिकेट देखील तेवढ्याच पुढे आलं. धावसंख्या फलकावरती 14. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 14 रन हे सध्या धावफलकावरती आहेत. अतिशय जबरदस्त सामना तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा मॅच. एका बाजूला पॅराडाईज बोईसर इथून जर जिंकलात तर फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश केला जाईल आणि कुठला संघ फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश करेल. फटका फसलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. फलंदाज बाद. षटकाराच्या साह्यानं फलंदाज बाद झाले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर वेदांत पहिलाच बॉल व्हाईट बॉल अशरफ मेमन दर्शवत आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर 1 बॉलचा खेळ झालाय. या पहिल्याच बॉलवरती विकेट त्यानंतर धावसंख्या 15. 17 मार्च 1877 क्रिकेट या खेळाला सुरुवात. इंग्लंडमध्ये या क्रिकेटनं जन्म घेतला. पहिला सामना टेस्ट मॅचनं सुरुवात झाली ऑस्ट्रेलिया विपक्षात. आपण पाहतात तो म्हणजेच सामना होता इंग्लंडचा. नंतर ज्या क्रिकेटनं एक वेगळी भरारी घेतली आणि तो क्रिकेट भारतात येऊन पोहोचला. जरी जन्म क्रिकेटनं इंग्लंडमध्ये घेतला असेल परंतु याच भारतानं त्या क्रिकेटला वाढवलं, त्याचं पोषण केलं, त्याचं संगोपन केलं आणि आज
गल्लोन गल्ली शहरोन शहरी आणि देशात संपूर्णपणे क्रिकेटचा क्रेज वाढला आहे. भारत देश आहे जिथे क्रिकेट या खेळाला फक्त क्रिकेट खेळ नाही तर त्या क्रिकेट खेळाला पूजलं जातं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट ही फक्त खेळ नसून ती आता भावना झाली आणि खऱ्या अर्थाने इमोशन झाले. आज टेनिस बॉल क्रिकेट, एंटर क्रिकेट, लेदर क्रिकेट या सगळ्या पद्धतीने आपण पाहतात या क्रिकेटचा आता क्रेज वाढू लागला. स्वतःची मार्कवरती गोलंदाज तयार. काय फटका आहे तिथे आपण पाहतात चपीरला बीट करत बॉल सीमा रेषा पार 4. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार होतील या षटकातील पुढील बॉल आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 20-20 अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळायचा होता, येतोय तिथे डॉट बॉल. तर या डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 20 वरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. स्कोर कार्ड वरती धावा जरूर लागल्या परंतु एका बाजूला जब्बीर खान हा एक फलंदाज तुमच्या समोर उभा असेल या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. फटका चांगला आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार चौकार. थँक्यू. इथे आपण पाहतायत सध्या जर तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 24-3. षटकांचा खेळ संपला. पहिला सेमी फायनल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा, 24ला 3 धक्के. एका बाजूला आपण पाहतायत युवा टायगर. गोलंदाज तयार. या षटकातील पुढील बॉल तोशीर हा गोलंदाज आहे. आता जब्बीर मात्र निश्चित स्वरूपात मेसेज देतील तोशीरला की कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करायचंय. तर 6 बॉल टाका. बाकी जे होईल ते आपण पाहिलं जाईल. ज्या पद्धतीने जब्बीरनं हा मेसेज दिलाय. तर इथून आपण पाहतायत नो बॉल आलाय. सुरुवात एक्स्ट्राने झाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. हे जर आपण पाहिलं तर इथे आपण पाहतायत 4 बॉल आणि 4 चौकार जर आले तर प्रत्येक प्लेअरला सागर बंटी आणि क्रितेश यांच्याकडनं आपण पाहतायत ₹800 कॅश प्राइज आहे. तर प्रत्येक गोलंदाजाला 4 बॉल 4 विकेट आले तर त्याही वेळेला आपण पाहतायत कॅश प्राइज आहे ते म्हणजेच ₹800. सागर बंटी आणि क्रितेश च्या माध्यमातून 800 तर धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिल्या तर सध्या या व्हाईट बॉलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 28 वरती. धावांचा वेग वाढत चाललाय. एका बाजूला युवा टायगर आहे आणि एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर पॅराडाईज बोईसर. पायातला बॉलला खेळले तिचे निशांत पवार बॉलला फील्ड करतील मिळतील ती म्हणजेच सिंगल. या सिंगलच्या साह्याने 29व्या सध्या धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर हे चालू आहेत ते म्हणजेच चौथं आणि तोशीर आलेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत 4 बॉल आणि 4 चौकार जर खेळले तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत जिथे या प्रत्येक प्लेअरला सागर बट्टी आणि क्रितेश आणि
गोलंदाज तयार. 30 धावा धावफलकावरती. इथे देखील हा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं रनआउटची संधी. आता फलंदाज पंचाने नॉट आउट इथे मात्र सिग्नल दिलाय. तिसऱ्या पंचाची मदत घेतलाय. एक जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू मात्र इथे वापरावा. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती तयार. 4 बॉल आणि 4 चौकार. प्रत्येक प्लेअरला आपण पाहतायत. सागर बंटी आणि क्रितेश यांच्याकडनं ₹800 पर मॅच साठी. तर इथून जे सामने आहेत पुढे समीकरण देखील फलंदाजांसाठी मी म्हणेन की ठीक आहे, परंतु गोलंदाजांसाठी तर कर्दन काय. 4 बॉल मध्ये 4 विकेट थोडस कठीण. तर धावसंख्या फलकावरती 30. पंच अशरफ मेमन पोहोचलेत. दोन्ही पंचांनी नॉट आउट सिग्नल दिला होता. तर पंच पोहोचल्यानंतर काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, बाळा आमच्याकडे उत्सुकतेने पाहताय. आणि पंच इथे मात्र दर्शवतील ऑन फील्ड जाऊन नॉट आउट. जे पंचांनी पाहिलं होतं तेच तिथे फायनल राहिलं. आता धावसंख्या जर तपासून पाहिला तर 1 रन्स. चेंडूचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. यानंतर होणारा सामना एका बाजूला बोईसर पॅकर आणि त्यांच्या विपक्षात फायटर थोडी पूजा ए हा संघ आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज तयार. जे साथी समालोचक अर्थातच आपण पाहतात प्रीतमदादा खेरत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर त्यानं एक मॅनेजमेंट ज्या ज्या वेळेला आम्हाला लागते त्या त्या वेळेला आम्ही तोंड फोडून त्यांच्याकडे समोर जातो की दादा या प्रकारचं थोडस ऍडजस्टमेंट हवंय. त्यावेळेला कधीच त्यांच्या तोंडात नाही हा त्यांच्या डिक्शनरीत शब्दच नाही. आणि तेच प्रीतम करत आता खऱ्या अर्थानं कार्यभाग संपवला ड्युटीचा आणि तदनंतर पुन्हा एकदा जोडले. त्यांचं देखील आम्ही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस धन्यवाद उत्कर्ष. जाऊया आमचे मान्यवर अगदी या स्पर्धेला भेट देत असताना गोमाता रक्षक चंदनजी सिंग साहेब आमच्या सभेत जोडले जातील. आपल्याला पाहायला भेटेल अंकुरजी राऊत साहेब देखील आमच्या सभेत जोडले जातील. अगदी आपण बघू शकतात मुख्य व्यासपीठावर स्वागत आहे. आइए आपका स्वागत है. स्वागतम सुस्वागतम. हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 5वं षटक जब्बीर आले. फटका चांगला खेळला आणि तदनंतर आपण पाहू शकाल हा डॉट बॉल न सुरुवात. 32 धावा तर लागल्या गेल्या. येणाऱ्या काळात या 5 बॉलचा खेळ या 5 बॉल मध्ये जर मोठे फटके आले तर निश्चित स्वरूपात धावांचा वेग वाढू शकतो. कालच्या दिवसात मराठी भाषा गौरव दिन तसंच कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आणि 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन राहिला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिक महाराष्ट्रात येऊन अर्ध्या खऱ्या अर्थानं भारत हे महाराष्ट्रात येऊन जर पोट भरत असेल तर खऱ्या अर्थानं त्या परप्रांतीयांना खऱ्या अर्थानं मराठी शिकण्याची गरज आहे. तर महाराष्ट्राला हिंदी शिकण्याची गरज नव्हे. कालच्या दिवसात भरपूर स्टेटस ते व्हायरल झाले. कालच्या दिवसात मराठी भाषा दिन आपल्याला पाहायला मिळाला. आता इथे विकेट मिळाली. धावसंख्या जर तपासून पाहिली तर सध्या आपण पाहू शकाल 32 वरती 4 धक्के. 5वं षटक आहे. एका बाजूला पॅराडाईज, एका बाजूला युवांनी भरलेला युवा टायगर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात काय अफलातून क्रिकेट दाखवलं युवा टायगरने. जब्बीर ड्रम टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आणि एका बाजूला आपण पाहतात युवांनी भरलेला संघ. नवीन फलंदाज नितीश, एका बाजूला वेदांत. होमसाई स्पोर्ट्स ही स्पर्धा कव्हर करताय खूप छान पद्धतीनं. ज्यांनी मात्र या स्पर्धेला 4 चांद लावले. नो डाऊट अबाउट इट. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्क वरती या षटकातील पुढील बॉल. जब्बीर यांना आपण पाहताय सध्या गोलंदाजी मार्क वरती. फटका इथे देखील खेळलाय चांगला. आणि बघता बघता आपण पाहू शकाल धावांची गती तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 33 या धावसंख्येवरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होते. या षटकातील पुढचा बॉल आणि तो पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर खेळला जरूर आणि रनआउटची संधी बनली. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. 33 ला धक्का लागला 5वा. फलंदाज इथे बाद होत आहेत.
धावसंख्या जर तपासून पाहिली तर लागल्या 33 ला धक्के लागलेत 5. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर आतापर्यंत 5वं षटक आणि अगदी 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. वाईट बॉल डाऊन द लेग. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी त्या बॉलला घोषित केलं की तो वाईट बॉल आहे. बॉल जाऊन पायावरती आदळलाय. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने रनसंख्या 35. तर अगदी शेवटचा बॉल असेल. यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉससाठी रेडी राहा. जिथे Yes. एका बाजूला येस दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. किती बॉल बाकी आहेत? 2 आहेत का? एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा आहे. त्यानंतर आपण करूया स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस अगदी शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती पाहूया काय होतील घडामोडी. 33 धावेंचा पाठलाग आहे. त्या बाजूला सेमीफायनल क्रमांक ही आपण पहिली पाहत आहे. यानंतर सेकंड सेमीफायनलला सुरुवात होईल. पॅराडाईज बोईसर अनेक वर्ष दबदबा रुतवा. क्लीन बोल्ड फलंदाज बाद गॉन. थँक्यू डीजे मास्टर. यस मुख्य व्यासपीठावर आमचे पाहुणे मंडळी आलेले आहेत. स्वागत किया जाएगा चंदन सिंह साहब का, कोकण प्रांत गौ माता रक्षक प्रमुख बजरंग दल. इनका स्वागत किया जाएगा हमारे वीआईपी डाइस पर. आनंद जी थोडी यांना मी विनंती करेल की आपण आपले शुभ हस्ते चंदन सिंग साहेबांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. अगदी आपण बघू शकतात शिक्षक आणि आमचे सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंदजी धोडी आणि त्यांच्या शुभ हस्ते कोकण प्रांत गौमाता रक्षक बजरंग दल प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं स्वागत केलं जातं. चंदन भाई आपका स्वागत आहे. त्यानंतर अंकुरजी राऊत साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. मी आनंदजी धोडी साहेबांना विनंती करेन अंकुरजी राऊत साहेबांचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. मास्टर दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल आपण टॉस बॉल खेळूया. टॉस केला जाईल. दोन्ही मान्यवर चला. दोन्ही टीमचे कॅप्टन फायटर धोडी पूजा असंघ आणि बादशाह 11 बोईसर पॅकर. आइए कॅप्टन. सेकंड सेमीफायनलचा टॉस केला जातोय. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बादशाह 11चा आलेला आहे धोडी पूजा फायटर. हमारे अतिथी चंदन सिंह. टॉस केला जातोय. अंकुर राऊत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. बॉल असेल धोडी फायटर असंघाचा. यस टॉस केला जातोय. फायटर आणि सरपंच चषक टॉस विन केलाय. यस मेहमान से मैं विनती करूंगा आप आदरपूर्वक विराजमान हो जाइए. मुख्य व्यासपीठावर आपण बसू शकतात. टॉस जिंकलं काय घेत फिल्डिंग घेणार आम्ही. कसं वाटतं इकडे खेळल्यानंतर सेमीफायनल मध्ये मजा मारले प्रथमतः की या अगोदर कुठे खेळले सेमीफायनल? काय खेळले आम्ही, फायनल पण मारले. यस चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40. इंटरनॅशनल किंवा नॅशनल इंडियन टीम मधून कोणताचा प्लेअर आहे जो तुला आवडतो? कोहली, विराट कोहली. कोहली फॅन फॉलोइंग आहे. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी. फायटर टीम टॉस गवा आपने बल्लेबाजी करनी.
कैसा कितने रन की तरफ ध्यान रहेगा आपका? जितने भी लोग बैटिंग देते थे घर का मैदान है, घर के दर्शक है, क्या आप मैसेज देके घर के दर्शक को? घर के मैदान में खेलना हमेशा प्रेशर भरा मोमेंट था क्योंकि अपने सारे पैसे जाने में यस, अच्छी टीम है थोड़ी पूजा, बेस्ट लक दूंगा आपके टीम के लिए और दर्शकों को यहाँ पे कप्तान बताते हुए कि हम जरूर अच्छा खेलेंगे और जीतेंगे, फाइनल में जाएंगे. टॉस बॉक्स मधून न्यू जर्सी टॉस विन केलाय 511 बोईसर पॅकर्सने फिल्डिंग निवडलेले. थँक्यू कॅमेरामॅन, ओव्हर टू बॉक्स. थँक्यू रनचेसला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती जब्बीरनं चौकार आणला. आता इथून चौकार खेळल्यानंतर स्ट्राईक रोटेशन कशी करावी ही जब्बीरला अगदी योग्य पद्धतीनं माहिती आहे. तर ते जब्बीरनं अगदी सहज रीतीनं या बॉलला फक्त ढकललं. आता 2 बॉलचा खेळ संपला. 5 रन एका बाजूला एक युवा प्रतिभाशाली खेळाडू पॅराडाईज बोईसर विपक्षात युवा टायगर या संघानं जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि तदनंतर आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूला जब्बीर असेल तर जब्बीरच्या साथीनं आपण पाहतात सिंगल डबल या खेळाला प्राधान्य देणं गरजेचं असतं. बॉलचा खेळ झालाय 3-3. बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा. सरपंच चषकाची अंतिम रात्र पहिल्या सेमीफायनलचा सामना चालू आहे. काय जबरदस्त क्रिकेट राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्या बॉलला फील्ड करतील. तुर्तास धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच खऱ्या अर्थानं 6 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन. इथे देखील फटका तर खेळला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौका. थँक्यू टीचर मास्टर. लक्ष द्यायचंय पंचांनी आणि कॉमेंट देखील टीम मीटिंग वारंवार नाही घेऊन द्यायचे. थँक्यू. चला प्लीज थोडं स्पीड अप करा कारण मी मगाशी देखील उल्लेख केला आपण खेळून घरी जातो. आयोजकांसाठी हे आयोजन पुन्हा एकदा कोलॅप्स करायला तेवढाच वेळ लागतो मित्रांनो. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करीत की जास्त वेळ न घेता ही स्पर्धा लवकरात लवकर कशी संपवता येईल या सगळ्याच गोष्टींकडे बारकाईने लक्ष असतं. गोलंदाज तयार. हा आता बॉल आहे वाईट बॉल +1 म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचली 12. बॉल आहेत 25 बॉलमध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी येते म्हणजे 24. अतिशय चांगला सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. एका बाजूला पॅराडाईज बोईसर त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतो युवा टायगर. या संघांमधला मात्र हा द्वंद्व रनआउटची संधी बनली आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय इथे बाद होत असताना गॉन. थँक्यू. इथे निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल पंजा ओपन झाला. राऊंडची संधी बनली होती परंतु तिथून आपण पाहतायत तो खऱ्या अर्थानं नाही लागलाय स्टम्प्स वरती आणि त्यानंतर आमच्या स्कोररनं कळवलं की इथून फलंदाजाच्या कुठल्याही शरीराला चेंडू लागला नाही म्हणजेच तो आता आहे 5. पंजा खोलला. धावसंख्या आता 17. धावसंख्यांचा वेग प्रचंड प्रमाणाने वाढला. 24 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता रन करायचे आहेत 19. 30 समीकरण सोपं झालंय पॅराडाईज साठी. पॅराडाईज बोईसर विपक्षात युवा टायगर या 2 संघांमधला अत्यंत महत्वाचा सामना सेमीफायनलचा. त्यामध्ये मागील मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये वन साइड मॅच जिंकला होता युवा टायगरनं. आता या मॅच मध्ये पॅराडाईज बोईसर संघ आगेकूच करते, वरचढ करते. गोलंदाज तयार. युवा टायगर असेल फायटर धोनी पूजा आणि बोईसर पॅकर. काहीतरी नवीन बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. इथून काय घडलंय फलंदाज इथे काय घडलंय या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. दुसऱ्या पंचांची मदत गेले. सॉफ्ट सिग्नल आउट आहे म्हणजेच फलंदाज बाद. आता जिथे जब्बीरला देखील कॉन्फिडंट आहे जब्बीर की स्टम्प्स वरती तर तो बॉल आदळलाय
परंतु जर आधुनिक काळाकडे आपल्याकडे आहेत तंत्रज्ञान आणि तदनंतर त्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. फलंदाज इथे बाद होण्याची शक्यता दाट आहे. यस, आमचे मान्यवर आता मात्र रजा घेत असताना धन्यवाद चंदनजी सिंग साहेब. अंकुर राऊत साहेबांचं देखील खूप खूप धन्यवाद. वेळ काढून या स्पर्धेला भेट देत असताना. फोर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या फलकावरती 17 तर जरूर लागलेले आहेत. आता पंच ऑन फील्ड जातील आणि दर्शवतील की काय घडलंय. तर निश्चित स्वरूपात पंच तिथे OUT आउट. ग्रामपंचायत सदस्य मॅडम जुली भारी मॅडमचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. सामाजिक कार्यकर्ते संजयजी भारी साहेबांचं देखील स्वागत आहे. ती वेळ काढून मात्र आमच्या मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना स्वागत. यस, जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. मॅचचं जर समीकरण तपासून पाहिलं तर आता बॉल आहेत ते म्हणजेच 23 आणि 23 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 19 धाव्यांची गरज. एका बाजूला अहमद गुड्डू ते दाखल झालेत. सिंगल डबल या खेळाला ज्यांनी जास्तीत जास्त खऱ्या अर्थानं पसंत देत असतात आणि त्याच अनुषंगानं जब्बीरनं त्यांची निवड केली. गोलंदाज तयार होतील. या षटकातील पुढील बॉल. गोलंदाज तयार. सॉफ्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या 1 मिळते आणि या धावसंख्या 1 ने आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे आता 18. 18 धावा, 18 वरती 1 अशी ती पॅराडाईज बोईसर या संघाची. या मॅच मध्ये जब्बीर असताना हे समीकरण फार मोठं नसेल. सेन्सिबल सेन्सिबल क्रिकेट ती आपण पाहू शकाल. सिंगल परिपूर्ण करतायत. आता या टाळ्या वाजतायत कारण फायनलचे रस्ते आता हळूहळू करत असताना उघडे व्हायला लागलेत. की जो ऑपरेटरला सलाम असेल. अगदी 7:30 वाजल्यापासून तो उभा आहे एका जागेमध्ये. त्या अर्थानं तुम्ही तुमच्या कामामध्ये किती प्रामाणिक राहता, तुम्ही तुमच्या कामामध्ये किती एकनिष्ठ राहता आणि ते आमचे डीजे ऑपरेटर आम्हाला बघायला मिळत आहेत. ज्या क्षेत्रात तुम्ही उतरलात आणि त्या क्षेत्रावरती तुम्ही प्रेम करता हे खऱ्या अर्थानं तुमची महत्वाची बाजू आहे मित्रा. तुला मानलं पाहिजे. 7:30 वाजल्यापासून आता वेळेचा विचार केला तर जवळपास 12 वाजत आलेत. 11:30 झाले आणि तत्पूर्वी तो तिथून हललेला नाही. या गोष्टी देखील तुम्ही तुमच्या कलेवरती प्रेम कसं करता या सगळ्या गोष्टी वाखणण्याजोगी आहेत. धावसंख्या आणि त्याने देखील आम्हाला आता तिथलं दिलेलं आहे थँक्सच्या माध्यमातून. ही असते कला. धावसंख्या फलकावरती 20. बॉलचा खेळ झालाय या षटकात 4. फटका खेळला चांगला आणि वेगाने धावायला सांगितलं जब्बीरनं. आता सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं 21. अलीकडच्या काळात सेंटर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीने बोईसर मधून चांगल्या चांगल्या स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि सध्या त्यातलीच एक नामांकित अग्र नामांकित ही स्पर्धा. स्कूप करायचं होतं बॉलला स्वीपच्या माध्यमातून. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आकार घेते. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10.50 ची सरासरी राखत 21 बॉल आहेत. 18 मध्ये रन करायचे 15. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. यस, ग्रामपंचायत सरावली सदस्य मॅडम जुली संजय भारी यांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. भरत साहेबांना मी विनंती करेन जुली मॅडमचं स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर भरत सध्या साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करेन संजयजी भारी साहेबांचं देखील स्वागत करायचं मुख्य व्यासपीठावर. मायचे उपदार शाल नितेश दुबे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. मायचे उपदार शाल, सुगंधित पुष्पगुच्छ आणि मानाचा सन्मान चिन्ह देण्यात येईल आमच्या मान्यवरांना. मॅच सुरू आहे. जाऊया आपण बॉक्स मध्ये.
थँक्यू सो मच. स्कोर कार्डला धावसंख्या 22. आता बॉल आहेत 17 मध्ये रन करायच्या 14. अहमद एका बाजूनं पॉइंटला एक खेळाडू पुढे आलाय. ते देखील आपण पाहतायत रनआउटची संधी बनली असती, पण इथून जीवाच्या आकांतेने जब्बीरनं एक रन परिपूर्ण केलं. ती अंगा खांद्याला पायाला लागून देखील सिंगल मात्र मिळवली. एवढ्या प्रकाश जोथात अगदी 9 खेळाडूंच्या डोळ्या देखत एक रन चोरली म्हणायला हरकत नाही. सध्या 23 धावा. बॉल आहेत 16 मध्ये रन करायच्या, ते म्हणजेच आतापर्यंत या मॅचला जिंकण्यासाठी 13. स्कोर कार्डला धावसंख्या आकार घेत आहे. फटका खेळलाय चांगला. रनआउटची संधी बनली असती. तो इथून येतोय तो म्हणजेच डॉट बॉल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक एक चांगला खेळाडू, युवा खेळाडू आहे. त्याच्याकडे भरपूर प्रतिभा आहे आणि या युवा टायगर या संघाकरिता ज्याने खऱ्या अर्थानं एक जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. या बॉलला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. जिथे आपण पाहतायत डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललं. चांगलं क्षेत्ररक्षण. युवा टायगर सांगतात की समोर कुणीही असो आम्ही देखील लढण्यासाठी इथे आलोय. हरणं काय असतात ते आम्हाला माहिती नाही. हरणं ही जंगलात, आम्ही आलेलो आहे जिंकण्याकरिता. सध्या आपण पाहू शकाल धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या आहे 23. बॉल आहे 14 मध्ये मॅचला जिंकण्याकरिता रन करायचे 13. जब्बीर सेट बॅटर मैदानाच्या आत. हर्षद घेरत सध्या लाईव्हची स्ट्रीम ऑपरेट करतायत. हर्षद सदानंद घेरत ग्रँड ऑफ सर बदला आपण पाहतात कला गुण कौशल्य प्रत्येक माणसाच्या अंगीकृत असतात. ती फक्त योग्य वेळेत शोधणं गरजेचं असतं. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 24 धावा. 24ला 1 अशी स्थिती पॅराडाईज बोईसर. आता 13 बॉल आहे. 13 बॉल मध्ये रन करायचे 12. युवा टायगरनं जरी कमी धावांचं टार्गेट ठेवलं असेल तरी देखील लढणं काय असतं, आयुष्यात संघर्ष असायला हवा. सहज रीतीने कुठलीही गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. संघर्षाने जी गोष्ट मिळते त्याचा आनंद वेगळा असतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता संघर्ष चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. या षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्विचचा प्रयत्न केला. आता इथून निश्चित स्वरूपात जब्बीरनं पाहिलं बिट्टूकडे की भाई येणाऱ्या काळात टेन्शन वाली बाब होती, सावरली. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला. 25 रन. आता 12 बॉल 12 मध्ये करायच्या. तर घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया आगडी कोळ्यांच्या हाकेला धावणारी कुलस्वामिनी या एकविरीला वंदन करताना डीजे तेजस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली संगीत संपूर्ण रचनेमध्ये च्या माध्यमातून ऐकायला मिळाली. आता बॉल आहेत 12 मध्ये रन करायचे आहेत 11. सेमीफायनलचा पहिला सामना प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान. आज वाजले जरी असतील 12च्या सुमारास, जरी घड्याळ पुढे सरकलं असेल, परंतु बोईसरकर सांगतात की होय आम्ही या चांगल्या क्रिकेटचे चाहते आहोत. आम्हाला बोईसर मधलं चांगलं क्रिकेट बघायला आवडतं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं उद्याचा रविवारचा आहे. उद्या सकाळी खूप उशिरापर्यंत झोपायचं ठरवलं, परंतु आज या मॅचला सोडून जायचं नाही. या अर्थानं आपण पाहू शकाल धावांची गती तपासून पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26. बॉल आहेत 12 मध्ये रन करायच्या 10. युवा टायगर या संघानं सांगितलं कमी धावांचं टार्गेट देखील आम्ही हँडल चांगलं करतो या प्रेशरच्या मुवमेंटला. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 10. पुढचा बॉल नरम हाताने खेळलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. फेकी खराब. बॉल चाललाय सीमा रेषा पार. नशिबानं दिली साथ आणि बॉल चाललाय चौकाराच्या बाहेर. खराब निर्णय. सध्या जर तपासून पाहिलं तर आता बॉल आहेत तुमच्याकडे 11 बॉल मध्ये रन करायचे 5. चला स्पीड अप युवा टायगर. एकदा हातामधून बॉल सुटला
आणि तो बॉल असा सुटला की तो ज्या प्रमाणे बंदुकीतून जी गोळी निघते ना त्या पद्धतीने वेगाने तो थ्रो केला आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त निराशा, मन झुकली, खांदे झुकले, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आणि सध्या आपण पाहतात पॅराडाईजचं डगआउट सध्या खुश आहे. सामना विजयाच्या जवळ पोहोचत चाललाय. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या आपण पाहतात 31 वरती गडी 5 झाले, तो म्हणजेच एक. चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच एक. आता 11 बॉल मध्ये 5. विजयाचा शंखनाद चौकारानं होईल का, याही गोष्टी आहेत. ब्रावो यांचा डिसिजन चुकला, निर्णय चुकले. मॅच मध्ये तुम्ही होतात. एक विकेट जर जब्बीरची मिळाली असती, मॅच मध्ये आणखीन आगेकूच झाले असते. प्लीज थोडं स्पीडअप करा. वेळ भरपूर महत्वाची आहे, फार महत्वाची आहे वेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतात. खराब बॉल चाललाय डिक्लेअर झोन कडे, म्हणजेच आता नो बॉल +1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33. आता गरज आहे ती म्हणजे 3ची. 3 धाव्यांची गरज. अहमदच्या पॅट मधनं थ्रू द कव्हर्स फटका बघायला मिळेल का. डगआउट मधनं मेसेज येतात त्याला की भाई चौकाराने सामना हा संपवला जाईल का. गोलंदाज तयार. वाह, नेत्रदीपक. फटका चांगला होता आणि पहिला संघ फायनल मध्ये पॅराडाईज बोईसर. त्या जोरदार टाळ्या पॅराडाईज साठी, ज्यांनी अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय फायनल मध्ये. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जाता जब्बीर याच्याकडे, ज्याने गोलंदाजी चांगली केली. गोलंदाजी करत असताना 2 विकेट, फलंदाजी करत असताना ज्याच्या माध्यमातून धावा आल्या त्या म्हणजेच 14. आणि मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत ते म्हणजे जब्बीर जास्त वेळ न घेता आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबासाठी या. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल त्यावेळेला सेकंड सेमीफायनलचा आवाज आपल्याला बघायला मिळेल. व्हॉइस ऑफ पास्थळ आणि व्हॉइस ऑफ बोईसर, गोड गळ्याचे धनी अर्थात आपण पाहताय त्या प्रीतमदादा घेरेत. ऐकूया त्यांचा आवाज. येस धन्यवाद. आपण ऐकत होतात अगदी गोड आवाज, व्हॉइस ऑफ धनसार, व्हॉइस ऑफ पालघर, मिस्टर उत्कर्ष पाटील. डिमांड आले इकडे मात्र डीजे मास्टर कडे थोड़ा हिंदी गाने भी बजाए. बजेगा हिंदी गाना भी बजेगा. किरीस का गाना सुनेगा, सभी सुनेंगे किरीस का गाना. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जब्बीर. आणि मॅन ऑफ द मॅचची ही ब्लूटूथ हेडसेट शुली बारी मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य. आणि एका बाजूला आपण पाहतात आनंद धोडी सर आहेत. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला पाहायला मिळतोय जब्बीरला. अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं जब्बीरनं, नो डाऊट. आणि त्यांचा इथून गौरव होतोय. मॅन ऑफ द मॅच जब्बीर. जबरदस्त क्रिकेट. नेक्स्ट मॅच साठी भरपूर शुभेच्छा. मॅचला देखील सुरुवात होईल आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल ऐकूया आवाज, व्हॉइस ऑफ पास्थळ अर्थात प्रीतमदादा घेरेत यांचा गोड आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पहिली सेमीफायनल अगदी बघायला गेलं तर पॅराडाईज टीम साठी थोडं लकी मैदान देखील आहे. नेहमीच या मैदानावर आपल्याला ते क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा धडक